नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर सध्या हिवाळा सुरू आहे आणि आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर छोटे मोठे आजार यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला मेथीचे लाडू खाणे आवश्यक आहे। कारण मेथी ही बहुगुणी आहे आणि या लाडूमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ घालत असतो, तर त्या प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत। त्यामुळे आवर्जून आपण मेथीचे लाडू हिवाळ्यात एकदा तरी खाल्लेच पाहिजे। तर आज आपण आईच्या पद्धतीने पारंपरिक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर या लाडूंचे काय फायदे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे आपले हे लाडू तयार झालेले आहेत। इथे एवढ्या प्रमाणामध्ये 45 लाडू तयार झालेले आहेत। बघू शकता किती छान खुसखुशीत झालेले आहेत। तर बऱ्याच जणांचे हे लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत, तर त्याची कारणे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला वेळ न घालवता इथे रेसिपीला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मेथी दाण्याचे पीठ तयार करून घेतले आहे। तर मेथी दुकानातून आणल्यानंतर कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायची आणि या प्रकारे पीठ गिरणीवरून दळून आणायचं आहे। त्यासोबतच इथे मी 300 ग्रॅम गव्हाचे पीठ घेतलेले आहे। पीठ सुद्धा चपातीच्या पिठाप्रमाणेच बारीक आहे। तर ज्यावेळेस आपण मेथ्या दळायला नेतो त्यावेळेसच गहू सुद्धा दळायला नेले जातात आणि तेच पीठ इथे मी वापरत आहे। जर तुम्हाला मेथी दाणे बाहेरून दळून आणणे शक्य नसेल तर मेथ्या छान 2 दिवस कडक वाळवून आणि थोड्याशा गरम करून मिक्सरमध्येच बारीक कराव्या आणि गाळणीने व्यवस्थित गाळून घ्याव्या, म्हणजे छान बारीक पीठ मिळेल। आणि त्यासोबत आपल्या घरातील चपातीची कणिक या लाडूंसाठी वापरू शकता। तर या लाडूमध्ये आपण कोणकोणतं साहित्य घालणार आहोत तर ते पण बघूया। तर इथे मी 250 ग्रॅम खोबरा किस घेतलेला आहे। घरगुती खोबऱ्याच्या वाटीचा हा किस काढून घेतला। याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर इथे मी 250 ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे। तर ही रेडीमेड खारीक पावडर आहे। याऐवजी आपण घरीच खारीकची पावडर सुद्धा बनवून घेऊ शकता। त्यासोबतच इथे मी 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी डिंक आणि अर्धी वाटी गोडंबी, अर्धी वाटी अक्रोड घेतलेले आहेत। तर ग्रॅमच्या प्रमाणात सांगायचं झालं तर 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम डिंक आणि 50 ग्रॅम गोडंबी आणि 50 ग्रॅम इथे मी अक्रोड घेतलेले आहे। तर इथे या लाडूमध्ये आपण ही गोडंबी वापरणार आहोत। तर बऱ्याच जणांना गोडंबी म्हणजे काय ते माहिती नसतं। तर बिब्याचे फूल म्हणजे गोडंबी असते आणि ती शरीरासाठी खूप उपयोगी आहे। त्याचे फायदे सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। तर त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर म्हणजे वाळलेल्या अद्रकची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे जायफळ पावडर घेतलेली आहे। तर यामध्ये तुम्ही आणखी दुसरे मसाले सुद्धा वापरू शकता, जसे की पिंपळी वगैरे। तर स्पेशल लाडूचा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी सुद्धा मी मागच्या वर्षी अपलोड केलेली आहे। जर तुम्हाला हवी असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देईल। परंतु हे लाडू आपण आईच्या पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत, त्यामुळे मी एवढेच मसाले यामध्ये घालत आहे। सोबतच आपल्याला इथे लागणार आहे पाऊण किलो गूळ। तर इथे मी 1 किलो गुळाची भेली घेतलेली आहे। तर यातील मी पाऊण किलो गुळच वापरणार आहे। तर एवढा गूळ या लाडूसाठी परफेक्ट आहे। सोबतच आपल्याला पाऊण किलो शेंगदाणा तेल लागणार आहे। तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि शक्यतो खोल गुळाची कढई घ्यायची। तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे। तर तेल छान गरम झालं की यामध्ये आपण सुरुवातीला बदाम तळून घेऊया। तर बदाम छान तेलामध्ये तळून घेतल्यामुळे बदामाची चव खूप छान येते। एरवी आपण जर पावडर करून घेतली आणि ती भाजायचा प्रयत्न केला तर जळण्याची शक्यता असते। तर आता साधारण एक 3-4 मिनिटं आपण मीडियम गॅसवर हे बदाम तळून घेऊया। तर आपण थोडं थोडं या प्रकारे हे शेंगदाणा तेल या लाडूंसाठी वापरणार आहोत। एकाच वेळेस कढईमध्ये जास्तही तेल घालायचं नाही, नाहीतर मग ते काळं बनतं आणि मग पुढच्या स्टेपसाठी आपल्याला वापरावं असं वाटत नाही। तर आता आपण हे बदाम तळून घेतलेले एका ताटामध्ये काढून घेऊया। तर काजू, बदाम हे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत, त्यामुळे हिवाळ्यामध्ये लाडूमध्ये आवर्जून घालावेत। यामुळे वजन वाढण्यास सुद्धा मदत होते। आता यामध्येच आपण काजू तळून घेणार आहोत। तर इथे आपल्याला साधारण 1 ते 1.5 मिनिटातच हे काजू तळायला लागतात। तर इथे बघा काजू तळून झालेले आहेत। थोडासा रंग चेंज होईपर्यंतच आपण तळून घेतलेत, काढून घेत आहोत। तर या वेगवेगळ्या पदार्थांचे फायदे मी मागील डिंकाचे पौष्टिक लाडू या व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर सांगितलेले आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा।
आता यातच आपण गोडंबीसुद्धा तळून घेणार आहोत आणि सोबतच यामध्ये मी अक्रोडसुद्धा घालणार आहे। तर गोडंबी हा एक फार महत्त्वाचा सुकामेवातील एक पदार्थ आहे। गोडंबी ही उष्णतावर्धक आहे, तर मेंदू आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा गोडंबी फार उपयुक्त आहे। यामुळे स्मरणशक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते आणि शरीरातील अशक्तपणासुद्धा दूर होतो। त्यासोबतच अक्रोड तर सर्वांना माहीतच आहे, अक्रोडचा आकारच हा मेंदूसारखा असतो। तर मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड फार उपयुक्त आहे। त्यामुळे आवर्जून आपण मेथीच्या लाडूमध्ये अक्रोड घालायचा। आणि जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर अक्रोडच्या ऐवजी तुम्ही दुसरे सुकेमेवेसुद्धा यामध्ये घालू शकता, जसे की पिस्ते, ऐच्छिक आहे, आपण कोणताही सुकामेवा या लाडूमध्ये वापरू शकता या प्रमाणामध्ये। आता आपण हे दोघंही पदार्थ काढून घेतलेत। आता यातच आपल्याला थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये डिंक बुडेल एवढं तेल हवं। जर तेल कमी पडत असेल तर यामध्ये आणखी तेल घाला आणि डिंक पुरेपूर बुडेल अशा पद्धतीनेच तळा, नाहीतर डिंक वरून तळला जातो आणि मध्ये कच्चाच राहू शकतो। आता डिंक तळायला थोडा जास्त वेळ द्या, म्हणजे तो व्यवस्थित तळला जाईल। तळल्यानंतर आपण जर बोटाने याला चुरगाळला तर पूर्ण चुरा व्हायला हवा। आता इथे बघा डिंक छान तळून झालेला आहे। याच पद्धतीने आपण उर्वरित डिंक तळून घेणार आहोत। तर डिंकाचे खडे जर मोठे मोठे असतील तर थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्यावा, म्हणजे तो नीट तळला जातो। जर मोठा डिंकाचा खडा असेल तर तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही आणि गॅसची फ्लेम जर जास्त असेल तर तो बाहेरूनच जळून जातो। त्यामुळे डिंक तळताना या प्रकारची काळजी आपण जरूर घ्यावी। तर इथे मी थोडं तेल आणखी घातलेलं आहे आणि यातून आपण सर्व डिंक तळून घेऊया। तर इथे डिंक आपण 100 ग्रॅम वापरलेला आहे आणि यापेक्षा तुम्ही थोडा जास्त वापरला तरीही खूप छान टेस्ट येते लाडूला। आणि त्याचबरोबर हाडांचं दुखणं, त्याचबरोबर कंबरदुखी, कमरेत गॅप असणाऱ्यांसाठी सुद्धा डिंक खाणे फार उपयुक्त आहे। यामध्ये कॅल्शियम असते। बरेच जण डिंकाचे पाणीसुद्धा हिवाळ्यामध्ये पित असतात। तर डिंक आपण थोडा थोडा तळतोय, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागेल। आता आपण डिंक संपूर्ण तळून घेतलेला आहे। आता त्याच कढईमध्ये इथे मी खोबरा खीस घालते आहे। तर डिंक तळल्यानंतर थोडंसं जे तेल होतं काळसर ते मी इथे काढून टाकलेलं आहे, फारच काळे तेल झालेले होते त्यामुळे। आता खोबरा खीस आपण कोरडाच भाजू शकता किंवा त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून सुद्धा भाजू शकता। तर इथे मी थोडंसं 1-1.5 चमचा तेल घातलेलं आहे। तर प्रत्येक पदार्थ जर आपण तेल किंवा तूप घालून छान असा भाजून घेतला तर त्याची वेगळी टेस्ट लागते। तर या लाडूमध्ये इथे मी तेलाचाच वापर करत आहे। शेंगदाणा तेल फार पौष्टिक आहे आणि याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, परंतु पारंपरिक पद्धतीने जे मेथीचे लाडू बनवले जातात त्यामध्ये शेंगदाणा तेलच वापरले जाते। आता थोडासा सोनेरी होईपर्यंत खोबरा खीस आपण भाजून घेऊया। तर इथे बघा खोबरा खीस छान असा भाजून झालेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे। खोबरा खीस आता आपण ताटामध्ये काढून घेऊया। तर इथे खारीक पावडर आपण विकतची वापरलेली आहे आणि ती फार बारीक आहे, त्यामुळे मी इथे ती भाजणार नाही आहे। जर तुम्ही घरगुती किंवा चक्कीवर दळलेली खारीक पावडर वापरणार असाल तर थोडीशी तुपामध्ये ती सुद्धा भाजून घ्यायची। आता आपण याच कढईमध्ये मेथीचं पीठ भाजून घेणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी हे 250 ग्रॅम मेथीचे पीठ कोरडे 2 ते 3 मिनिटं भाजून घेते आणि त्यानंतर आपण थोडं थोडं तेल ॲड करून ते छान असं खमंग भाजून घेणार आहोत। तर हे मेथीचं पीठ भाजायला आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात, कारण मीडियम टू लो गॅसवर आपण ते भाजणार आहोत। जर इथे गॅसची फ्लेम आपण थोडीही मोठी केली तर हे पीठ जळतं, कारण आपण हे छान असं बारीक दळून घेतलेलं आहे। आता साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर बघा आपण यामध्ये तेल घालणार आहोत। तर इथे मी साधारण 1 वाटी तेल घातलेलं आहे। अंदाजे तेल घातलं तरी चालेल, कारण आपण पूर्ण पाऊण किलो तेल या लाडूसाठी वापरणार आहोत। आता सुरुवातीला आपल्याला इथे गोळे झालेले दिसतात तेलामुळे, परंतु हळूहळू हे पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि मेथीचं पीठ हळूहळू तेल सोडू लागतं, तिथपर्यंत आपण हे छान खमंग भाजून घेणार आहोत। तर इथे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर पीठ छान असं ओलसर झालेलं दिसतंय आणि रंगसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे। तर इथे मी तुम्हाला मेथीच्या लाडूची संपूर्ण सर्विसची कृती दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल। तर आता बघा इथे आपलं साधारण 25 मिनिटांनंतर पीठ या प्रकारे आपल्याला तेल सुटलेलं दिसतं आहे।
तर या स्टेपपर्यंतच आपल्याला हे मेथीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी एका ताटामध्ये हे भाजलेलं पीठ काढून घेतलेलं आहे। तर हे या प्रकारे भाजलेलं पीठ तुम्ही एक दिवसभर सुद्धा असंच एका भांड्यामध्ये ठेवू शकता, त्यामुळे मेथ्यांचा कडूपणा आणखी कमी होतो। आता आपण त्याच कढईमध्ये गव्हाचं पीठ सुद्धा भाजून घेणार आहोत। तर इथे सुरुवातीला आपण साधारण 4 ते 5 मिनिटं कोरडंच हे पीठ भाजणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। तर इथे मी साधारण 1 ते सव्वा वाटी तेल घातलेलं आहे आणि आता या तेलामध्ये आपण साधारण 15 ते 20 मिनिटांपर्यंत हे गव्हाचं पीठ छान खमंग भाजून घेणार आहोत। तर गव्हाचं पीठ भाजायला सुद्धा वेळ लागतो आणि गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला या ठिकाणी मीडियम टू लोच ठेवायची आहे, म्हणजे पीठ छान खमंग भाजलं जाईल। तर पीठ भाजणं ही एक महत्त्वाची स्टेप आहे लाडूमधील। जर पीठ भाजताना ते कच्चे राहिले तर लाडू सुद्धा जास्त कडवट लागतात किंवा मग खाताना या पिठांची थोडीशी कच्ची चव जाणवते। आता बघा, छान असं 15 मिनिटांनंतर हे पीठ भाजून तयार झालेलं आहे, छान मोकळं झालेलं आहे। आता हे तयार पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया। तर इथे ज्यामध्ये मी मेथीचं पीठ घातलेलं आहे त्यामध्येच हे पीठ काढून घेत आहे। आता हे तळलेले ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून थोडेसे जाडसर फिरवून घ्यायचे आहेत। जर आपल्याकडे वयस्कर व्यक्ती असेल तर थोडे बारीकच फिरवून घ्यायचे। त्यासोबतच आता हा आपला भाजलेला खोबरा किस या पद्धतीने हाताने थोडासा चुरा करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट सुद्धा घालू शकता। लाडू वळताना तो आपोआप बारीक होतो। आता हा तळलेला डिंक सुद्धा आपल्याला एका मॅशरच्या मदतीने किंवा एखादा ग्लास डबा तुम्ही घेऊ शकता, त्याने या प्रकारे बारीक करून घ्यायचा, म्हणजे जास्त चुरा होत नाही। जर मिक्सरच्या भांड्यामध्ये केला तर जास्त बारीक चुरा होतो डिंकाचा, परंतु यासारखा थोडासा जाडसर डिंक लाडू खाताना खूप छान लागतो। आता इथे आपण ही खारीक पावडर एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। आता इथे मी न भाजताच ही खारीक पावडर यामध्ये घालणार आहे। तर मी मगाशी सांगितलंच, ही खारीक पावडर फार बारीक असल्यामुळे मी हिला भाजून घेतलेली नाही। जर तुम्ही घरगुती किंवा चक्कीवर पावडर दळून आणलेली असेल तर ती भाजून यामध्ये वापरू शकता। आता यातच आपण खोबरा किस सुद्धा घातलेला आहे, सोबतच हा डिंक सुद्धा आपण यामध्ये घालूया आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे, तर त्यासाठी आपण हे पदार्थ अगोदर मिक्स करून घ्यायचे आणि याचा एक छान असा मध्यभागी खोलगट भाग बनवून घ्यायचा आहे, कारण आपण गूळ इथे तेलामध्ये वितळून घेणार आहोत आणि मगच या मिश्रणात आपण घालणार आहोत। तर या पद्धतीने आपण हे हाताने सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण खाली तळाशी आपण गव्हाचे पीठ आणि भाजलेल्या मेथीचे पीठ घातलेले आहे। तर या प्रकारे गूळ छान असा तेलामध्ये किंवा तुपामध्ये वितळून घातला तर लाडूला छान अशी बाइंडिंग येते, लाडू व्यवस्थित बांधले जातात। त्याचबरोबर महत्त्वाचं आहे गुळाचं प्रमाण, ते सुद्धा अगदी व्यवस्थित हवं आणि तेल किंवा तूप जे तुम्ही या लाडूसाठी वापरणार ते सुद्धा प्रमाणानुसार व्यवस्थित हवं। जर ते कमी असेल तर लाडू व्यवस्थित बांधले जाणार नाही आणि थोडं जास्त प्रमाणात घेतलं तर लाडूतून अक्षरशः तेल गळतं। तर याप्रमाणे व्यवस्थित परफेक्ट प्रमाण घ्यायचं। तर इथे आपण मध्यभागी या प्रकारे खोलगट भाग करून घेतलेला आहे। तर इथे मी 1 किलो गुळाच्या भेलीतील 1.25 किलो गुळ या प्रकारे थोडासा बारीक करून घेतला आहे, म्हणजे तो लवकर विरघळेल। आता इथे गॅसवर मी एक कढई तापवून घेतलेली आहे, त्यामध्ये आता उरलेलं आपल्याला सर्व तेल घालायचं आहे 1.25 किलोमध्ये आणि यातच आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ फक्त आपल्याला तेलामध्ये विरघळून घ्यायचं आहे। तर या प्रकारे एकसारखं चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे गूळ लवकर विरघळतो। तर साखरेच्या तुलनेमध्ये गूळ हा आरोग्याच्या दृष्टीने फार लाभकारक आहे, त्यामुळे आवर्जून मेथीच्या लाडूमध्ये गुळाचाच उपयोग करावा। इथे बघू शकता तुम्ही की गूळ पूर्णपणे तेलामध्ये विरघळलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला यावेळेस मीडियम टू लोच ठेवायची आहे। जर इथे गॅस आपण वाढवला तर गुळाचा चिकट पाक इथे तयार होऊ शकतो आणि मग लाडू कडक बनू शकतात। तर गूळ हा उष्ण गुणधर्मकारक आहे आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून आपण खाल्ला पाहिजे, यामुळे रक्त वाढण्यास सुद्धा मदत होते। आता हा वितळलेला गूळ आपण इथे लाडूच्या मिश्रणात घालत आहोत। तर आता विरघळलेला गूळ या मिश्रणामध्ये घातल्यानंतर चमच्याने या प्रकारे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण इथे हाताचा उपयोग बिलकुल करणार नाही, कारण गूळ फार गरम आहे आणि हाताला चटके बसू शकतात। आता यातच आपल्याला सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्याने मिक्स केल्यानंतर या प्रकारे थोडं हाताने सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पदार्थ एकजीव झाले पाहिजेत आणि त्यानंतर या प्रकारे जेवढ्या आकारात आपल्याला लाडू हवे तसे वळून घ्यायचे आहेत। लाडू लगेच वळला जातो, बघू शकता किती सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे। तयार लाडू आपण एका ताटामध्ये ठेवूया आणि याच पद्धतीने उर्वरित सर्व लाडू वळून घेऊयात।
तर इथे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय। तर एवढ्या प्रमाणामध्ये आपले इथे 45 लाडू मीडियम साईजचे तयार झालेले आहेत। तर तुम्ही थोड्या छोट्या आकारात बांधले तर यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतात। तर इथे तयार आहेत अतिशय पौष्टिक असे, ऊर्जावान असे, आरोग्यदायी मेथीचे लाडू। तर ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर हे लाडू जसजसे मुरतात तसतसे यांचा गोडवा खूप वाढत जातो। तर या लाडूच्या सेवनाने गुडघेदुखी, कंबरदुखी, त्याचबरोबर वेगवेगळे वातविकार, अशक्तपणा या आजारांमध्ये खूप लाभ मिळतो। त्यामुळे नक्की आवर्जून हे लाडू तुम्ही हिवाळ्यात बनवून एक दररोज नक्की खा। त्याचबरोबर अति जर सेवन या लाडूचं झालं तर त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे हे मेथीचे लाडू आपण प्रमाणातच खावे। नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर आज आपण हिवाळा स्पेशल आरोग्यपूर्ण हाय कॅलरीज युक्त असे लाडू बनवणार आहोत। तर बऱ्याच जणांना थकवा, अशक्तपणा, रक्ताची कमतरता, हाडांचं दुखणं यासारखे भरपूर प्रॉब्लेम असतात आणि हिवाळ्यामध्ये तर हे जास्त त्रास देतात। तर त्यामुळे यावर गुणकारी असे हे आपण लाडू बनवलेले आहेत। यापूर्वी तुम्ही भरपूर लाडू बनवलेले असतील, परंतु यावर्षी या प्रकारचे लाडू सुद्धा नक्की बनवून बघा। खूप हेल्दी असे हे लाडू आहेत आणि करायला फार सोपे आहेत। तर बघा, इथे मी तुम्हाला एक लाडू सुद्धा तोडून दाखवते। बघा लाडू किती सॉफ्ट झालेले आहेत, अगदी सहज तोडल्या जात आहेत। तर बऱ्याच जणांचे हे लाडू कडक बनतात। यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे। गुळाचा पाक बनवताना बऱ्याचशा चुका होतात, तर त्या कशा टाळायच्या ह्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। चला तर हे चविष्ट हेल्दी असे हे लाडू कसे बनवायचे ते बघूया। तर हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम खोबरा खीस। तर हा मी घरच्या खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्या। त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा म्हणजे विकतचा खोबरा खीस सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर इथे मी 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम आणि 100 ग्रॅम डिंक घेतलाय। सोबतच 50 ग्रॅम पिस्ते, 25 ग्रॅम खसखस, 25 ग्रॅम चारोळी, 1 चमचा इलायची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि इथे आपल्याला 300 ग्रॅम तूप लागणार आहे, साजूक तूप। त्याचबरोबर इथे मी अर्धा किलोची ही गुळाची भेली घेतलेली आहे। तर यातील मी 400 ग्रॅम गुळ यासाठी वापरणार आहे। तर प्रथम आपल्याला एक खोलगट कढई गॅसवर गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तर सुरुवातीला आपण यामध्ये डिंक तळणार आहोत। तर शक्यतो या प्रकारे थोडी खोल बुडाची जर कढई घेतली तर कमी तुपामध्ये साहित्य व्यवस्थित तळले जाते आणि पसरट बुडाची जर आपण कढई घेतली तर त्यासाठी तूप सुद्धा खूप लागते आणि खोलवर तो पदार्थ तेलामध्ये, तुपामध्ये बुडत नाहीत आणि त्यामुळे व्यवस्थित तळला जात नाही। तर शक्यतो या प्रकारे खोलगटच कढई घ्या। आता यामध्ये मी थोडासा डिंक घातलेला आहे आणि थोडा थोडा करून आपल्याला खूप छान असा फुलेपर्यंत, अगदी पूर्णपणे फुलेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा आहे। म्हणजे अगदी आपण हाताने चुरा केला तर संपूर्ण दाण्याचा चुरा व्हायला हवा इतपत, नाहीतर लाडूमध्ये हा डिंक कचकच लागतो। आता बघू शकताय डिंकाचे हे जे खडे आहेत ते व्यवस्थित फुललेले आहेत। तर डिंकाचे खडे जर मोठे असतील तर तुम्ही थोडे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ शकता, म्हणजे छान तळले जातात ते। आता आपण हे काढून घेऊया तळलेले डिंकाचे खडे आणि याच पद्धतीने थोडा थोडा डिंक घालून आपण सर्व डिंक तळून घेऊया। तर यातील काही डिंक मी मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतलेला आहे। मला डिंकाचे खडे थोडे मोठे वाटत होते म्हणून। आणि आता बघा किती छान तळला जात आहे। तर आता याच प्रकारे आपण इथे संपूर्ण डिंक तळून घेऊया। तर डिंक हा गरम गुणधर्माचा असतो, त्यामुळे घशातील खवखव, पोटातील जंत, पोटाचे इतर विकार सुद्धा मिटतात आणि हिवाळ्यात आवर्जून स्तनदान करणाऱ्या माता, त्याचप्रमाणे वयस्कर व्यक्ती आणि इतरही सर्वजण डिंकाचं सेवन करू शकता। आता आपण डिंक काढून घेतलेला आहे। आता याच तुपामध्ये आपल्याला बदाम तळून घ्यायचे आहेत। तर बदाम हे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत। त्यामध्ये भरपूर उपयुक्त पोषक घटक आहेत, अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिज तत्वे सुद्धा आहेत। तर बदामाच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी होतात आणि यातील उपयुक्त अँटीऑक्सिडंटमुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो। आता बदाम छान तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया।
बघा रंगसुद्धा चेंज झालेला आहे। इथपर्यंत आपल्याला हे बदाम तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहेत। तर आता याच तुपामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत। इथे मी 1 वाटी काजू तुपामध्ये घातलेले आहेत। तर काजू, बदाम त्याचप्रमाणे इतर जे घटक आपण या लाडूमध्ये वापरतो आहोत ते गुणधर्माने सर्व गरम आहेत आणि शरीरासाठी फार उपयुक्त आहे, विशेष करून हिवाळ्यामध्ये आणि इतर वर्षभरही तुम्ही ते खाऊ शकता। तर इथे काजू अगदी अर्धा ते 1 मिनिटातच तळून झालेले आहे। तर काजू हा प्रोटीनचा फार मोठा स्रोत आहे। यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करता येते आणि वजनसुद्धा वाढते, शरीरातील शक्तीसुद्धा टिकून राहते। त्यामुळे आवर्जून आपण काजूचं सेवन हिवाळ्यामध्ये करायला हवं। आता याच तुपामध्ये आपण पिस्ते तळून घेत आहोत। पिस्ते तळायला 1 ते 2 मिनिटे लागतात। पिस्ते हा सुद्धा आरोग्यासाठी फार मोठा खजिना आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कार्बोहायड्रेट्स, अमिनो ॲसिड असते। त्याचप्रमाणे जीवनसत्व A, B, C, K, त्याचप्रमाणे D जीवनसत्व आणि E जीवनसत्व सुद्धा असतं। प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे तर असतंच। तर असे हे पिस्ते आवर्जून आपण लाडूमध्ये घातले पाहिजेत। पिस्ते तळून झालेले आहेत। आता आपण हे ताटात काढून घेतलेत। आता आपण चारोळी तळून घेऊया। तर इथे सुरुवातीला आपण डिंक तळून घेतलाय, त्यामुळे तुपाचा रंग आपल्याला थोडासा चेंज झालेला दिसतो आहे। जर तुम्हाला हे तूप नसेल वापरायचं तर ते बाजूला काढून तुम्ही दुसरं तूप या लाडूसाठी हे बाकीचे पदार्थ तळायला वापरू शकता। तर या सर्व पदार्थांचे फायदे सांगण्याचं कारण एकच की बऱ्याच जणांना हे लाडू का खावे किंवा हेच पदार्थ का वापरावेत हे माहिती नसतं, म्हणून माहितीसाठी मी सर्व वस्तूंचे फायदे सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी उपयुक्त ज्ञान सुद्धा मिळेल। तर आता चारोळी तळून झालेली आहे। तळायला जास्त वेळ लागत नाही, साधारण 1 मिनिटातच ती गरम तुपामध्ये तळून झालेली आहे। तर चारोळीला चिरोंजी सुद्धा म्हणतात। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि शारीरिक कमजोरी म्हणजे अशक्तपणा चारोळी दूर करते। आता यातच आपण खोबरा किस सुद्धा भाजून घेणार आहोत। तर इथे यामध्ये उरलेलं जे तूप आहे त्यामध्येच आपण हा खोबरा किस व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आणि थोडासा रंग चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। तर सुके खोबरे हे हृदय आणि मेंदूसाठी खूप उपयुक्त आहे। सुक्या खोबऱ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते। त्याचबरोबर शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासूनही दूर ठेवण्यास खोबरं मदत करते आणि त्वचेसाठी तर खोबरं अतिशय गुणकारी आहे। तर इथे खोबरा किस सुद्धा छान भाजून झालेला आहे तुपामध्ये। आता इथे मी हा खोबरा किस काढून घेतलेला आहे। आता इथे कढई पूर्ण क्लीन झालेली आहे खोबरा किसमुळे। आता या कढईमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। तर इथे खसखस आपण कोरडीच भाजून घेणार आहोत। आता तडतडेपर्यंत आपल्याला ही खसखस छान भाजून घ्यायची आहे। तर खसखसमध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असते, हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा ती फायदेकारक आहे। त्याचबरोबर रक्तातील हिमोग्लोबिन सुद्धा वाढवते। तर आता इथे बघा खसखस तडतडायला लागलेली आहे, म्हणजे छान भाजून झालेली आहे। आता लगेच काढून घेऊया, नाहीतर ती लगेच जळायला सुरुवात होईल आणि रंग सुद्धा काळपट होईल। आता इथे सर्व तळलेले पदार्थ आपण एका ताटामध्ये पसरून ठेवलेले होते, थोडे थंड झालेले आहेत। तर यातील काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला बदामच बारीक करून घ्यायचे आहे। बदाम इतर पदार्थांच्या मानाने कडक आहेत आणि त्यामुळे त्याला वेळ सुद्धा थोडा जास्त लागतो। जर तुम्ही सर्व पदार्थ एकत्रित बारीक करायचा प्रयत्न केला तर इतर पदार्थांची जास्त बारीक पावडर होईल। आता चारोळी आणि पिस्ता एकत्र बारीक करून घ्यायचे आहेत। तर याप्रमाणे इथे मी सर्व पदार्थांची जाडसर पावडर करून घेतलेली आहे। आता या भाजलेल्या खसखसमधील 2 चमचे खसखस मी लाडूला वरून लावण्यासाठी वेगळी प्लेटमध्ये ठेवून घेतलेली आहे। जर तुम्हाला लावायची नसेल तर संपूर्ण खसखस लाडूमध्येच घाला। इथे तळलेला डिंक आपल्याला एका मॅशरच्या साहाय्याने या प्रकारे थोडा बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे जाडसर भरड त्याची तयार होईल। जर मिक्सरमध्ये आपण हा डिंक बारीक करायचा म्हटला तर खूपच बारीक पावडर होते। तर लाडूमध्ये थोडासा जाडसर डिंक खूप छान दिसतो आणि डिंक आपण खूप छान तळून घेतलेला आहे खोलवर, त्यामुळे दाताला अजिबात चिकटणार नाही। तर डिंक तळताना डिंक व्यवस्थित तळला जाईल एवढी काळजी आपण जरूर घ्यावी, म्हणजे लाडू खाताना कचकच लागणार नाहीत। इतपत आपण डिंक बारीक करून घेतलेला आहे। आता लाडूचं मिश्रण बनवण्यासाठी इथे एक मोठं ताट किंवा एखादी टोपली तुम्ही घेऊ शकता। तर यामध्ये आपल्याला भाजलेले आणि तळलेले सर्व पदार्थ घालायचे आहेत। तर इथे मी सुरुवातीला खोबरा किस घातलेला आहे। आता यातच आपण हा मॅश केलेला डिंक घालत आहोत। आता यामध्ये काजू, बदाम, पिस्ता
आणि चारोळी यांची बारीक पावडर, त्याचप्रमाणे खसखस सुद्धा इथे मी घातलेली आहे। आता हे सर्व पदार्थ आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यातच आपल्याला गुळाचा पाक म्हणजे गुळाचे पाणी घालायचे आहे। त्यामुळे हे व्यवस्थित या प्रकारे आपण मिक्स करून घेत आहोत। आता गुळाचा पाक घालण्यासाठी मधोमध या प्रकारे खोलगट जागा करून ठेवायची आहे। तर आता आपण पाक बनवणार आहोत। त्यासाठी एक कढई इथे मी गरम करून घेतलेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालायचं आहे। तर इथे आपण साधारण 300 ग्रॅम तूप घेतलेलं होतं, त्यातील एवढं तूप उरलेलं आहे। त्यातील 4 चमचे तूप इथे मी घातलेलं आहे आणि 1 चमचा तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे। तूप पूर्ण वितळलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला 400 ग्रॅम गूळ घालायचा आहे। तर मगाशी मी गुळाची भेली दाखवली होती, त्यातील 400 ग्रॅम गूळ यामध्ये घातलेला आहे आणि थोडा गूळ मी बाजूला ठेवलेला आहे। तर एवढा गूळ या एवढ्या लाडूच्या मिश्रणासाठी अगदी परफेक्ट आहे। जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर संपूर्ण म्हणजे 500 ग्रॅम गूळ घाला। आता हा गूळ आपल्याला तुपामध्ये याप्रमाणे हलवत राहायचा आहे। परंतु फक्त तूप आणि गुळाचा जर आपण पाक बनवला म्हणजेच गूळ तुपामध्येच वितळून घेतला तर लाडू कडक होऊ शकतात, म्हणून त्यामध्ये आपण साधारण 3 ते 4 चमचे पाणी घातलंय। आता आपल्याला हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। तर गूळ असा छान वितळून घेतल्यामुळे लाडूला छान अशी बाइंडिंग येते आणि जर आपण फक्त तूप घालून गुळाचा पाक बनविला म्हणजे गूळ वितळून घातला तर तसे लाडू कडक होतात, दाताला चिकटतात। त्यामुळे थोडंसं पाणी याप्रमाणे 3 ते 4 चमचे जरूर घालावं। आता इथे तुम्ही बघू शकताय गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा इलायची पावडर घालायची आहे। तर इलायची पावडर हृदय बळकट करते, त्याचप्रमाणे घशामध्ये होणारी जळजळ, कफ, खोकला हे सुद्धा दूर करते। आता यातच आपण अर्धा चमचा सुंठीची पावडर घालणार आहोत म्हणजे वाळलेल्या अद्रकची पावडर। सुंठ पावडर ही उष्ण गुणधर्माची असते आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेकारक आहे। आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। सुंठ पावडर आणि इलायची पावडर आपण पाकामध्ये म्हणजे वितळलेल्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। आता चमच्याने हे व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता सुरुवातीला हे खूप गरम आहे, त्यामुळे हाताने अजिबात मिक्स करू नका, नाहीतर हाताला चटके बसू शकतात। तर या प्रकारे हे मिश्रण मिक्स करून साधारण 4 ते 5 मिनिटांपर्यंत थंड व्हायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। आता इथे 5 मिनिटं झालेले आहेत। मिश्रण बघा थोडंसं ओलसर आपल्याला दिसते आहे। आता हे थोडंसं गरमच आहे, परंतु लाडू बांधले जातील इतपतच गरम आहे। आता आपण लगेच याचे लाडू बांधून घेऊया। तर आपल्याला जेवढे मोठे किंवा छोटे लाडू हवे असतील त्या प्रमाणात आपण हे लाडू बांधून घ्यायचे आहेत। बघा लाडू लगेच वळला जात आहे। आता आपण तयार झालेला लाडू खसखसमध्ये या प्रकारे थोडासा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे वरून लाडूला खसखस लागेल आणि लाडू खूप छान दिसेल। जर तुम्हाला आवडत असेल तर याप्रमाणे करा, नाहीतर आपण लाडूमध्येच पूर्ण खसखस घालू शकता। तर इथे आपला हा छान पौष्टिक लाडू तयार आहे। तर याच पद्धतीने इथे मी उर्वरित लाडू बनवून घेते। तर इथे लाडू बांधताना तुम्हाला माझ्या तळहाताला तूप लागलेलं दिसत असेल, त्यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाडूमध्ये तूप जास्त घातलंय, परंतु असे काही नाही। यामध्ये आपण 300 ग्रॅम तूप वापरलंय, तेवढं या लाडूसाठी लागतंच। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। थोड्या वेळाने म्हणजे साधारण अर्धा पाऊण तासाने लाडूतील हे तूप थिजतं आणि लाडू छान कोरडे आणि खुसखुशीत होतात। तर या प्रकारे इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेत। तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे मीडियम साईजचे 18 लाडू तयार झालेले आहेत। अतिशय छान टेस्टी आणि सुंदर असे हे लाडू बनलेले आहेत। खसखसमुळे तर ते खूपच छान दिसत आहेत। इथे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा। तर या प्रकारचे हेल्दी आरोग्यपूर्ण असे लाडू तुम्ही सुद्धा या हिवाळ्यात नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी मी मेथीचे लाडू कडू न होता कसे बनवायचे याची रेसिपी अपलोड केलेली आहे। तर यावर्षी सुद्धा तुम्हाला माझ्याकडून मेथीचे लाडू कसे बनवायचे याची दुसरी रेसिपी बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते सांगू शकता, मी नक्कीच अपलोड करेल। नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय दमदार असे उडीद डाळीचे लाडू बनवणार आहोत।
हे लाडू करायला फार सोपे आहेत आणि खायला खूप अप्रतिम लागतात। तर शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उडीद डाळीचे हे लाडू आपण हिवाळ्यात जरूर सेवन करावे। तर तुम्ही ते बघू शकता किती छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। बघा लाडू किती छान असा खुसखुशीत झालेला आहे। तर बरेच जण उडीद डाळीचे लाडू चिकट होतात म्हणून बनवत नाहीत, परंतु तुम्ही या पद्धतीने जर बनवलेत तर हे लाडू सर्वांनाच आवडतील आणि सर्वच जण आवडीने खातील आणि पुढील प्रत्येक वेळेस तुम्ही या पद्धतीने लाडू बनवणार। तर चला हे इतके पौष्टिक उडीद डाळीचे लाडू कसे बनवायचे ते बघूया। तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो उडीदाची डाळ घेतलेली आहे। तर ही साल काढलेली उडीदाची डाळ आहे। तुम्ही घरगुती डाळ सुद्धा यासाठी वापरू शकता। तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ गाळून घ्यायची आहे आणि एका कापडाच्या मदतीने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे, कारण डाळी बनवताना त्याला केमिकल्स लावलेले असतात। तर इथे मी एका सुती कापडाच्या मदतीने ही डाळ या प्रकारे पुसून घेत आहे। हवं असेल तर तुम्ही ही डाळ धुवून सुद्धा वापरू शकता। तर या पद्धतीने इथे मी ही डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे। तर आता ही डाळ आपली लाडूसाठी तयार आहे। तर या पद्धतीने डाळ व्यवस्थित पुसल्या जाते आणि त्याला जे केमिकल्स लावलेले असतात डाळ बनवताना ते सुद्धा बऱ्यापैकी निघतात। आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर या प्रकारे उडीद डाळ थोडी भाजून घेतली तर ती पचायला हलकी सुद्धा होते आणि लाडूंची चव सुद्धा खूप छान लागते। तर थोडं उडीद डाळीतील पोषक तत्वांविषयी जाणून घेऊया। तर या उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट असतात। विटॅमिन बी, आयर्न आणि फॉलिक ॲसिड सुद्धा असते। शिवाय मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सुद्धा भरपूर असते, त्यामुळे हाडांची मजबूती वाढते। आणि गर्भवती महिलांसाठी तर उडीद डाळीचं सेवन फारच फायदेशीर समजलं जातं। त्यामुळे मेथींच्या लाडूप्रमाणेच उडीद डाळीचे लाडूसुद्धा आपण हिवाळ्यात जरूर सेवन करावे। तर आता इथे बघा उडीद डाळ छान अशी खमंग भाजून झालेली आहे। इथपर्यंतच आपल्याला ही डाळ भाजायची आहे। तर मीडियम गॅसवर आपण ही डाळ साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत भाजून घेतलेली आहे। आता ही भाजलेली डाळ आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडी थंड होऊ देऊया। त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर हे उडीद डाळीचे लाडू अधिक पौष्टिक आणि दमदार बनण्यासाठी यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तर इथे मी 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम खारीक पावडर, 250 ग्रॅम खोबरा खीस, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम अक्रोड व 25 ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे। तर आपल्या इच्छेनुसार आपण आणखी ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता किंवा तुम्हाला यापैकी ड्रायफ्रूट्स वापरायचे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर हे लाडू आपण साखर वापरून बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तर ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। आणि इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, 50 ग्रॅम खसखस, 1 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा इथे सुंठ पावडर घेतलेली आहे। तर इथे आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण मीडियम टू लो गॅसवर सुरुवातीला बदाम भाजून घेत आहोत। तर बदाममध्ये भरपूर उष्मांक असतात। स्मरणशक्ती वाढीसाठी बदाम फार आवश्यक आहे, त्यामुळे लाडूत आवर्जून आपण बदाम घातले पाहिजेत। त्याचबरोबर आपल्याला इथे साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत काजूसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत। तर प्रत्येक पदार्थ छान असा भाजून घेतल्यामुळे तो पचायला हलका होतो। काजूमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, वजन वाढण्यास ते फार आवश्यक आहेत, त्यामुळे काजूसुद्धा आपण आवर्जून लाडूमध्ये घालतच असतो। आता इथे मी साधारण 50 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत। तर अक्रोड हे बुद्धिवर्धक आहेत, मेंदूची क्षमता वाढायला मदत करतात। तर इथे साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण अक्रोडसुद्धा छान भाजून घेऊया। तर उडीद डाळीचा उपयोग स्मरणशक्ती वाढीसाठी सुद्धा होतो आणि यामध्ये आपण अक्रोड, बदाम हे सर्वच असल्यामुळे साहजिकच स्मरणशक्ती वाढायला सुद्धा या लाडूंमुळे मदत होते। म्हणून आवर्जून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू हिवाळ्यामध्ये खायला दिले पाहिजेत। तर इथे साधारण मी 25 ग्रॅम गोडंबीसुद्धा घेतलेली आहे। तर गोडंबी ही शक्तिवर्धक आहे, त्यामुळे साहजिकच या सर्व पदार्थांचा संयोग हा शरीर बळकटीसाठी आणि स्मरणशक्ती वाढीसाठी, मेंदूच्या तल्लकतेसाठी नक्कीच होणार। तर आता साधारण गोडंबी आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता भाजून झालेली गोडंबी आपण काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण खसखससुद्धा भाजून घेत आहोत।
तर खसखसमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि झोप शांत लागण्याससुद्धा खसखसमुळे मदत होते। तर आता खसखस आपण भाजण्यासाठी थोडंसं यामध्ये तूप ॲड करूया, म्हणजे ती छान खमंग भाजल्या जाईल। तर एक साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत ही खसखस आपण तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत। बघा आता खसखस थोडी तडतडायला लागलेली आहेत, म्हणजे छान भाजून झालेली आहे। आता काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपल्याला खोबराकीससुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तर इथे खोबराकीस भाजायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। मीडियम गॅसवर आपल्याला थोडासा रंग चेंज होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत हा खोबराकीस भाजून घ्यायचा आहे। तर खोबराकीसमुळे सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूचं कार्य सुधारतं आणि हृदय निरोगी ठेवण्याससुद्धा खोबरं मदत करतं आणि खोबऱ्याच्या नियमित सेवनाने संधिवातासारख्या आजाराला सुद्धा आपल्याला दूर ठेवता येतं। बघा खोबराकीस छान भाजून झालेला आहे। आता एका ताटात काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण खारीक पावडरसुद्धा भाजून घेत आहोत। तर ही छान अशी बारीक पावडर असल्यामुळे तुम्ही तशीच सुद्धा लाडूमध्ये वापरू शकता, परंतु कोणताही पदार्थ छान असा थोडा भाजून घेतला तर पचायला हलका होतो। एक साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण ही खारीक पावडर छान भाजून घेतलेली आहे। आता ही भाजलेली खारीक पावडरसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता इथे उडीद डाळसुद्धा थंड झालेली आहे। ही थंड झालेली उडीद डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि या प्रकारे छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर इथे जास्त क्वांटिटीने जर आपण लाडू बनवत असाल तर गिरणीवरून ही डाळ दळूनसुद्धा आणू शकता। आता ही दळलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। जर ही तुम्हाला थोडी जाड वाटत असेल तर ही पावडर तुम्ही चाळणीने चाळून घ्या आणि परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। तर या पद्धतीने आपल्याला छान अशी बारीक पावडर या उडीद डाळीची हवी आहे। आता इथे थंड झालेले ड्रायफ्रूटसुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर सुरुवातीला इथे मी बदामाची या प्रकारे पावडर करून घेतलेली आहे, थोडी जाडसरच आहे, यापेक्षा बारीकसुद्धा तुम्ही करू शकता। आता काजूंची सुद्धा आपण छान बारीक पावडर बनवून घेऊया। तर काजू आणि बदामची या प्रकारे वेगळीच पावडर बनवायची, नाहीतर काजू छान बारीक होतात परंतु बदाम जाडसरच राहतात, त्यामुळे वेगवेगळेच या प्रकारे दळून घ्यावेत। आता इथे खसखस, अक्रोड आणि गोडंबीसुद्धा मी सोबतच या प्रकारे जाडसर बारीक करून घेतलेली आहे। यापेक्षा जास्त बारीकसुद्धा तुम्ही या लाडूमध्ये वापरू शकता। बघा आता सर्व ड्रायफ्रूट्सच्या आपण या प्रकारे पावडर बनवून घेतलेल्या आहेत। तर या लाडूसाठी आपल्याला अर्धा किलो साजूक तूप लागणार आहे। तर या प्रकारे मी हे तूप विरघळून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपण एक खोलगट बुळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं तूप घालून त्यामध्ये डिंक छान तळून घ्यायचं आहे। आता या तुपामध्ये या प्रकारे आपल्याला थोडा थोडा डिंक घालून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। गरज लागेल तर आणखी तूप आपण यामध्ये घालू शकता। तर अशा प्रकारे इथे मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे। आता हा तळलेला डिंक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या प्रकारे जाडसर मिक्सरवर दळून घ्यायचा आहे, फार बारीकही पावडर करायची नाही। बघा इतपतच आपल्याला हा डिंक थोडासा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला उडदाचे पीठ प्रथम भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी थोडं तूप बाजूला राहू देऊन उर्वरित सर्व तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे। या लाडूसाठी आपण तूप जास्त वापरणार आहोत, त्यामुळे हे लाडू खूप छान टेस्टी होतात आणि तोंडात अजिबात चिकटत नाही। आता हे उडीद डाळीचं पीठ मी या तुपामध्ये घालते आहे। आता चमच्याने हे व्यवस्थित या प्रकारे आपण तुपामध्ये मिक्स करत राहूया आणि या तुपामध्ये हे पीठ साधारण आपल्याला 10 ते 12 मिनिटांपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तर थोडासा पिठाचा रंग चेंज होतो तिथपर्यंत। इथे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही, नाहीतर हे पीठ लगेच जळू शकते, कारण हे खूप छान असं बारीक पीठ तयार झालेलं आहे। बघा एक 10 मिनिटांनंतर पीठ छान असं भाजून झालेलं आहे, परंतु आणखी 2 मिनिटं आपण हे पीठ भाजून घेऊया। तर इथे तुम्हाला तुपाचे थोडेसे बुडबुडे सुद्धा निघताना दिसत आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की एवढं तूप या लाडूसाठी खूप आहे, तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यातील अर्ध तूप या लाडूसाठी वापरू शकता, परंतु मी या प्रमाणानुसार हे लाडू बनवते तर ते खूप छान खुसखुशीत होतात आणि जसजसे मुरतात तसतसे ते खूप छान टेस्टी लागतात। तर इथे बघा आपलं हे पीठ छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड होऊ देऊया। तर त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये हे पीठ काढून घेत आहे भाजलेलं। तर आता 5 मिनिटं झालेले आहेत। तर 5 मिनिटांनंतर लगेचच यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत जे आपण पावडर करून घेतलेले आहेत। सोबतच खोबरा खीस, खारीक पावडर आणि बारीक केलेला डिंकसुद्धा इथे मी घातलेला आहे आणि यातच आपल्याला सुंठ पावडर, इलायची पावडर आणि जायफळची पावडरसुद्धा घालायची आहे आणि चमच्याने हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे।
आता यातच आपल्याला पिठी साखर घालायची आहे। तर साहित्य दाखवताना मी तुम्हाला जाड साखर दाखवली होती, परंतु त्यानंतर मी मिक्सरमध्ये या प्रकारे तिला बारीक करून घेतलेली आहे। तर इथे 500 ग्राम डाळीसाठी आपण 600 ग्राम साखर वापरलेली आहे। आता ही साखर आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर एवढ्या प्रमाणामध्ये छान असे जास्त गोडही नाही आणि फिकेही नाही, मस्त चवीचे लाडू हे तयार होतात। आता हाताच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि लाडूसुद्धा वळून बघायचा आहे। तर लाडू व्यवस्थित वळत नसेल तर आपण पातेल्यामध्ये जे तूप शिल्लक ठेवलेलं होतं त्यातील काही तूप यामध्ये आपण घालायचं आहे। तर एकाच वेळेस हे संपूर्ण तूप घालायचं नाही, लागेल तसं आपण यामध्ये आता हे उरलेलं तूप वापरणार आहोत। तर या लाडूला तुपामुळे छान अशी बाइंडिंग येते, त्यामुळे हे लाडू बनवताना तूप थोडं जास्तच वापरावं लागतं। तर इथे आपण घेतलेल्या 500 ग्रॅम तुपापैकी एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे, तर त्याची आता या मिश्रणामध्ये घालायची आवश्यकता नाही। तर आता या मिश्रणाचे आपण हव्या त्या आकारात लाडू वळून घ्यायचे आहेत। बघा, लाडूसुद्धा खूप छान असे वळल्या जात आहेत। तर या पद्धतीने इथे मी एक लाडू बनवून घेतलेला आहे। तर तयार आहे आपला छान असा उडीद डाळीचा पौष्टिक लाडू। तर या पद्धतीने इथे मी उर्वरित लाडू बनवून घेत आहे। तर या पद्धतीने इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत। तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे 30 लाडू मीडियम साईजचे तयार झालेले आहेत। तर बघू शकताय किती छान खुसखुशीत हे लाडू आपले तयार झालेले आहेत। एकदा बनवून हे लाडू तुम्ही साधारण 1 महिन्यापर्यंत खाऊ शकता, अजिबात खराब होत नाहीत आणि साजूक तुपात बनवलेले असल्यामुळे याला वाससुद्धा 1 महिन्यापर्यंत लागत नाहीत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।